आपले प्रश्न मांडण्यासाठी आलो. आपला प्रमुख जी मागणी होती की जो नवीन हॉस्टेलचा GR आहे तो रद्द झाला पाहिजे. पण त्याचबरोबर आपले अनेक काही हॉस्टेलच्या मागण्या होत्या. काही गिझर असेल, जिम असेल, वाचनालय असेल, असे बरेच काही मागण्या. तर तिथे आम्ही गेलो, सविस्तर चर्चाही झाली. तर प्रत्येक हॉस्टेलचे जे काही अडचणी आहेत किंवा मागण्या आहेत, जे काही आवश्यकता आहे, जिमची असेल, कॉम्प्युटरची असेल, MSCIT किंवा टॅलीची असे जे कोर्सेस आहेत त्यांची जी काही मागणी होती, तर प्रत्येक हॉस्टेलचे जे काही प्रतिनिधी आलेले होते त्यांनी सविस्तर मांडलेले आहे. तर आणि जो आपला मेन मुद्दा की हॉस्टेलचा GR रद्द झाला पाहिजे. हॉस्टेलचा GR हा 5 ऑगस्ट 2026 ला आलेला. त्यानंतर सुधारित GR 14 ऑगस्ट 2026 ला आलेला. त्यामध्ये ठीक आहे, त्रुटी आहेत की त्यांनी वयाची अट 30 केलेली आहे किंवा हॉस्टेलचे नियम काही बदललेले नाही आहेत किंवा जसं की 15 किलोमीटरच्या अंतराचे वर असतील विद्यार्थी, म्हणजे वसतिगृह आणि घरापासून जे अंतर 15 किलोमीटरच्या जास्त असेल तरच त्यांना हॉस्टेल भेटेल असं. तर त्यावरही चर्चा झाली आणि जी वयाची अट आणि इतरही पण जे काही 5 ऑगस्टच्या GR मध्ये मांडलेलं होतं की कोणत्याही विद्यार्थ्याला गॅप घेतल्यास ॲडमिशन भेटणार नाही, ती त्यांनी काढून टाकलेली आहे. त्यानंतर जी 26 वर्षाची अट होती ती 30 केली, पण तेही आपल्याला मान्य नाही. पण जे काही पायाभूत सुविधा आहेत ते त्यांनी मान्य केलेले आहेत. ते तुम्हाला हॉस्टेलचे प्रतिनिधी सांगतीलच. सविस्तर मी थोडक्यात आढावा मांडत आहे. त्यांनी तिथे पहिल्यांदा कॉम्प्युटर, जे काही कॉम्प्युटर आणि जे PC आणि लॅपटॉप प्रत्येक हॉस्टेलला भेटतील. त्यानंतर जिथे जिथे गरम पाणी भेटत नाही त्या हॉस्टेलला असे बरेचसे काही सामान लागतं, ते सामान नाही आहे, तर त्याची ती तरतूद केलेली आहे आणि त्याचं लगेचच तुम्हाला ते भेटून जाईल. पण जो GR रद्द झाला पाहिजे तर त्यांनी तसं लिहून घेतलेलं आहे आणि ते पुढे पाठवतील. पण आपली अशी मागणी आहे की तो GR मध्ये जे काही त्रुटी आहेत ते संपूर्ण रद्द झाल्याच पाहिजेत. पण त्यांनी कसं तरी त्यांची बाजू सेफ ठेवून ना काहीतरी सुधारणा केलेली आहे. म्हणजे 26चं 30 केलेलं आहे, जे काही 5 किलोमीटरचं होतं ते 15 किलोमीटर केलेलं आहे. पण तेही आपल्याला मान्य नाही आहे, कारण की जो विद्यार्थी हॉस्टेलला अर्ज करतो त्याचा अर्थ असाच आहे की ते विद्यार्थ्याला हॉस्टेल गरजेचं आहे म्हणून तो अर्ज करत आहे. तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला हॉस्टेल भेटलंच पाहिजे. म्हणजे अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हॉस्टेलमध्ये प्रवेश भेटलाच पाहिजे. अशा काही जे काही मागणी होत्या, आपण जे काही मागणी घेऊन गेलेलं होतं ते 5 ऑगस्टच्या GR नुसार घेऊन गेलेलो. तर आपल्यालाही काही सुधारणा करावी लागतील. आणि आजचं जे आंदोलन नाही, हे आपलं निदर्शन आहे की आपण निदर्शन करून, घोषणा देऊन, रॅली काढून आपण जे काही निवेदन होतं ते देणार होतं. तर ते निवेदन आपण दिलेलं आहे. तर आणि जे काही GR मध्ये मी आता जे विषय मांडले ते रद्द झालेच नाही, तर पुन्हा आपण इथे एकत्र येणार आहे आणि जे काही हॉस्टेलच्या पायाभूत सुविधा त्यांनी मांडलेल्या आहेत त्याही जर त्यांनी पूर्ण केले नाही तर पुन्हा आपण याच प्रकल्प कार्यालयावर पुन्हा आपण आंदोलन करणार आहेत. तेव्हा आपण निदर्शन नाही करणार, तेव्हा आपलं आंदोलन असेल ते पण तीय असेल, 3 दिवस 4 दिवस, जितके दिवस लागतील तितके दिवस. आपलं हे निदर्शन एक प्रतीक आहे की जे काही नागपूरला असेल, पुणेला असतील, जे काही विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत किंवा जे काही विद्यार्थी आंदोलन करत आहेत त्यांना हा आपला निदर्शन, म्हणजे त्यांना एक आपला पाठिंबा आहे. तर जे काही मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आपण लगेचच तुम्हाला तसा
मेसेज किंवा संदेश भेटेलच की आपण ह्या ठिकाणी पुन्हा एकदा जमणार आहोत आणि पुन्हा आपण आंदोलन करणार आहोत. मित्रांनो ऐका, जोपर्यंत आपण स्वतःसाठी आपल्या हक्कांसाठी आपण लढत नाही ना, तोपर्यंत आपले प्रश्न सोडवले जाणार नाही. आपण जेव्हा जेव्हाही आपली अशी अडचण झाली तेव्हा तेव्हा आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल आणि या सिस्टीमशी लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. तर सर्वांना असंच आव्हान आहे की जोपर्यंत तो GR रद्द होत नाही, जे काही त्रुटी आहेत त्या आपल्या हिताच्या लागत नाही, तोपर्यंत आपण आंदोलन करायचंच आहे. आपण इथेही तर आंदोलन करायचं आहे. पण काल विद्यार्थ्यांसोबत जे आदिवासी विकास मंत्री होते त्यांच्याशी चर्चा होती, पण त्याची काही निर्णय झालेला नाही. आपण पुन्हा 7-8 दिवसाची वाट पाहत आहोत की तेव्हा काय चर्चा होत आहे. नाहीतर आपणही आपल्या आयुक्तालय नाशिक इथे जाणार आहोत, तर त्याचीही तयारी ठेवायची आहे. मला तुम्ही आलात म्हणून एक ताकद भेटलेली आहे. तर पुढेही जेव्हा आपल्या हिताचे प्रश्न असतील किंवा आपल्या समाजाच्या हिताचे प्रश्न असतील, आपण पुन्हा याच रस्त्यावरती उतरून आपण याच पद्धतीने आंदोलन मोर्चे करणार आहोत आणि त्यात तुम्ही सहभागी व्हाल अशी विनंती आहे. म्हणून आपण जे काही आपल्याला मान्य झाले त्या आपल्या मागण्या पूर्ण झाल्यात म्हणून सर्वांचं अभिनंदनच. पण तसेच जे काही मागण्या आपल्या राहिलेल्या आहेत त्यांना आपण पुन्हा याच रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहेत. आणि आजचं हे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFI चं ठाणे पालघर जिल्ह्याचे वतीने जे काही निदर्शन दानू या ठिकाणी होतं हे संपलं असं जाहीर करतो. जिंदाबाद जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद जिंदाबाद